तरी आज व्याख्यानाला सुरुवात करतो. ज्यांच्या मनामध्ये पहिलं स्वराज्याची विचार आला, ठिणगी पडली, त्या राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांना मी वंदन करतो. तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. तसेच स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. तसेच खऱ्या अर्थाने जनमानसांना जगण्याचा अधिकार देणारे संविधानाच्या माध्यमातून भारताचे राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. तसेच ज्यांनी खऱ्या अर्थाने सर्वसामान्यापर्यंत आणि विशेष करून महिलांपर्यंत शिक्षणाची गंगा वाहिली आणि खेड्यापर्यंत पोहोचवली अशा सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांना वंदन करतो. तसेच अहिल्याबाई होळकर आदी सर्व महापुरुषांना मी साष्टांग दंडवत करतो आणि माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. खरं तर शके 1200च्या अगोदर आपला महाराष्ट्र आणि भारत हा सुजलाम सुफलाम होता. काहीच कमी नव्हतं. संस्कृतीच्या दृष्टीने सुजलाम सुफलाम होता, आर्थिक दृष्टीने सुजलाम सुफलाम होता, सोन्याचा धूर निघत होता. आपले पूर्वज त्यांच्या शर्टाच्या गुंडात सोन्याच्या घालत होते, लावत होते. वयस्कर माणसं काठीला सोन्याचा पत्रा लावून काठी वापरत होते. एवढा सुजलाम सुफलाम हा भारत देश होता. परंतु परकीयांची वक्रदृष्टी या भारतावर पडली आणि अफगाणिस्तानातनं, खैबर खंडीतनं तुर्की पठाण यांची नजर या भारतावर पडली आणि शके 1200च्या इसवी सन 1200च्या काळामध्ये त्यांनी दिल्लीवर आक्रमण केलं. त्यावेळेस राजपुताकडे ते राज्य होतं. त्यांनी दिल्लीवर कब्जा केला आणि महाराष्ट्रापर्यंत पोहोचले. त्यावेळेस महाराष्ट्राची राजधानी देवगिरी होती. राजा रामदेवराव यादव हा राजा होता त्यावेळेस आपल्या महाराष्ट्राचा. देवगिरी किल्ल्यावर हिरे, माणिक, मोती, सोनं एवढं भरलेलं होतं का काहीच कमी नव्हतं. त्यांनी सर्व लुटलं आणि आपले जे काही मातबर लोक होते त्यांना छोटे छोटे वतनं देऊन त्यांना छोट्या जहागिऱ्या दिल्या आणि आपल्या विरुद्ध आपल्याच लोकांच्या विरुद्ध लढायला उभं केलं. आणि अशा एक नव्हे तर 4-5 शाही, कर्नाटकमधून आदिलशाही, दिल्लीकडनं मोगलशाही, हैदराबादकडनं निजामशाही, अशा वेगवेगळ्या शाही आणि मुंबईकडनं इंग्रज, डच हे सर्व चारी बाजूनं भारतावर आक्रमण करत होते आणि जहाजा सोनं, चांदी, माणिक, हिरे, मोती लुटून नेले आणि नेत होते. असं कितीतरी वर्ष चालत होतं. 1200, 1300, 1400 शतकापर्यंत गुलामीत भारत राहिला होता. परंतु भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युता म्हणून धर्मस्य तदात्मानं सुजाम्यहम्. ज्या ज्या वेळेस राष्ट्रावर ग्लानी येते, संकट येतं, त्यावेळेस कुणाच्या तरी रूपाने दिव्यत्व प्रगट होतं आणि हा जो अराजकता आहे ते खंडून काढल्या जाते. तर तोच एक विचार, स्वराज्याचा विचार, नीतीचा विचार, संस्कृतीचा विचार जिजाबाईच्या मनामध्ये आला आणि तुम्ही वडिलांना सांगून दाखवला
वडिलांना परिवर्तित करायचा प्रयत्न केला, परंतु वडील काय ऐकत नव्हते. छोट्या छोट्या जहागिरीमध्ये अडकले होते. त्यांच्या तलवारीचा धाक अख्ख्या हिंदुस्थानात होता, परंतु सगळ्या शाहीमध्ये सगळे अडकलेले होते. परंतु त्यांनी वडिलाला त्याच वेळेस म्हणून दाखवलं होतं, तुम्ही जरी नाही केलं तरी एक ना एक दिवस मी स्वराज्यासाठी स्वतंत्र सुराज्य करील, राष्ट्राचं सुराज्य करील आणि नीतिवान शीलवान असा राजा मी भारताला देईल, महाराष्ट्राला देईल, असं त्यांनी वडिलांना ठणकावून सांगितलं होतं. आणि तो विचार त्यांच्या मनामध्ये घोळत होता. पुढे त्यांचं लग्न शहाजीराजे भोसले असंच माथापर लढाई घराणं होतं, त्यांच्याबरोबर लग्न झालं. आता शिवाजी महाराजांचा इतिहास मी जास्त सांगणार नाही, परंतु पार्श्वभूमी थोडी सांगितल्याशिवाय संभाजी महाराज सांगता येत नाहीत. पुढे दोघांचं लग्न झालं. पहिले चिरंजीव त्यांचं संभाजीराजे नाव ठेवलं होतं, परंतु ते आदिलशाहीच्या युद्धामध्ये अफजल खानच्या कटकारस्थानात मारले गेले होते. नंतर दुसरं मूल त्यांना शिवनेरी किल्ल्यावर हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार करणारा मुलगा जन्माला आला. त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांच्या हातून त्यांना संस्कार त्यांनी लहानपणापासूनच दिले होते. त्यांची मनाची कामना पूर्ण करण्यासाठी शिवाजी महाराजांना सर्व शिक्षण दिलं होतं, संस्कार केले होते. आणि त्यातूनच पहिलं पुनवडी घडवली. पुणे परगणात शहाजी महाराजांच्या याच्यात होता. लाल मालामध्ये शिवाजी महाराजांचं बालपण गेलं. लाल मालामध्येच सर्व शिक्षण घेतलं. तलवारबाजी, घोडेस्वार, दांडपट्टा हे पुण्यामध्येच त्यांनी सर्व शिक्षण घेतलं. आणि 12 गाव मावळमध्ये फिरून हिंदवी स्वराज्याची स्थापना कशासाठी करायची त्याचं महत्त्व 12 गाव मावळमध्ये फिरून त्यांच्या वयाच्या तरुणांना जागृत केलं त्यांनी आणि प्रेरित केले की आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं. आई बहिणाची जी आबरू लुटल्या जाते ती आपल्याला वाचवायची आहे. आपल्या राष्ट्राची संपत्ती लुटल्या जाते ते आपल्याला थांबवायची. आपल्याला राजासारखं स्वतंत्र जगायचं आणि हे आपल्याला मोठे स्वराज्यासाठी काम करायचं. प्रवृत्ती झाली त्यांच्या विचारांना आणि हे निरपेक्ष कार्य, हे श्रींचं राज्य हे आपल्याला निर्माण करायचं. त्यांच्या विचाराला प्रेरित झाले आणि साधारण 300-400 मावळे तेव्हा जमले. रायरेश्वराच्या डोंगरावर महादेवाचं मंदिर आहे. महादेवाच्या मंदिरावर करंगळीनेच रक्ताचा अभिषेक केला त्यांनी आणि हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. म्हणजे समोरच तोरणा किल्ला होता. पहिला तो तोरणा किल्ला घेतला आणि स्वराज्याचं तोरणा किल्ला जिंकून बांधलं. समोरच मुरुमदेवाचा डोंगर होता, असा बाणेदार होता, तो घेतला. तो आदिलशाहीमध्ये होता. तो घेतल्यानंतर राजांना वाटलं की हे राजधानीसाठी योग्य आहे. मग तिथं तटबंदी, तो राजधानीसाठी योग्य असं बांधकाम केलं आणि पुण्यातून सर्व राज्यकारभार राजगडावर हलवला आणि तब्बल 26 वर्ष राजगडावर या हिंदवी स्वराज्याचा कारभार राजांनी तिथून चालवला. परंतु आदिलशाहीचे हे सर्व बाकीच्या शाहींच्या जे किल्ले होते ताब्यात, हे सर्व शिवाजी महाराजांनी ताब्यात घेतल्यामुळे सर्व शाही चौथाव्या होत्या. त्या परत त्यांचे जे काही किल्ले घेतले होते ते परत त्यांना ताब्यात घेण्यासाठी ते आक्रमण करत होते. परंतु तेवढ्यातच शिवाजी महाराजांच्या पहिल्या धर्मपत्नी सईबाई यांना दिवस गेले होते. राजगडावर सर्व युद्धाची धामधूम होती, म्हणून बाळातपणासाठी सर्वात सुरक्षित असा किल्ला आपला पुरंदर किल्ल्यावर राणीसाहेबांना जिजाऊ, काही मदतनीस महिला आणि काही मोजके मावळे पुरंदरवर बाळातपणासाठी सर्व शिफ्ट केले आणि गुरुवार 14 मे 1657 साली सईबाईंना
आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पहिला पुत्र जन्माला आला आणि तो पुत्र म्हणजे साधा सुद्धा पुत्र नव्हता, तर तो राजाचा पुत्र होता, शिवाजी राजांचा पुत्र होता. असा तेजस्वी पुत्र जन्माला आला आणि गडावर तोफांचे आवाज द्यायला लावले, नगारे वाजले आणि आपल्या शंभू राजांचा जन्म तोरणा किल्ल्यावर गुरुवारी 14 मे 1657 साली, त्याला आज 369 वर्ष झाली. म्हणजे आज 369वी जयंती आहे छत्रपती संभाजी महाराजांची. सर्व गडावर आनंद झाला, सर्व महाराष्ट्राला आनंद झाला. कारण महाराष्ट्राला जेवढे राजे होतील तेवढे कमीच होते, कारण एवढं आक्रमण होत होती. आणि पुढे सईबाईंची तब्येत थोडीशी बिघडली बाळ असतानाच. त्यांना म्हणजे संभाजी महाराजांचं चरित्र असं आहे की त्यांना जन्मण्यापासून शेवटपर्यंत संकटाशीच तोंड द्यावं लागलं. जन्मल्या आई आजारी पडली, त्यांचं दूध तुटलं. सुरुवातच बघा, दूध तुटलं आणि सईबाई आजारी पडल्या. भरपूर इलाज केले पण त्यांची तब्येत काही नीट होत नव्हती. शेवटी सर्व राणीवासा आणि जिजाऊ साहेब परत राजगडावर शिफ्ट केलं. तिथेही काही जिजाबाईंना फरक पडला नाही. मग दुधासाठी काय व्यवस्था करायची? कापूर ह्याचे गाडे घराणीच्या धाराव या बाळातून झाल्या होत्या, पण त्यांचा मुलगा वारला होता. पण त्यांचे दोन्ही मोठे चिरंजीव स्वराज्यात काम करत होते. जिजाऊंना ते माहीत होतं. मग त्यांनी जिजाऊंना सांगितलं की धारावून तेवढा कापूर होऊन घेऊन यायचं, आपलं निरोप द्या आणि त्यांना घेऊन या. आणि मग धारावून नाही परिस्थिती सांगितली की असं आहे, तुम्हाला संभाजी राजांचं दुधाऊ व्हायचंय, दूध आऊ. तर त्यांनी डोळ्यांना पाणी आणलं आणि धारावून आणि त्यांनी ते होकार दिला. त्यांची मग गडावरच महालामध्ये व्यवस्था केली राहण्याची आणि ते दूध हळूहळू मानू तर लागलं त्यांना. हळूहळू संभाजीराजे मोठे होत गेले. पण जबाबदारी त्यांना, कारण त्यांची आईच आजारी होती. मग जिजाबाईंनी त्यांना घडवायची जबाबदारी घेतली. जिजाबाई म्हणजे संस्काराचं चालतं बोलतं विद्यापीठ होतं. कारण शिवाजी महाराजांना जे घडवलं ते जिजाबाईंनीच घडवलं होतं. गर्भाच्या संस्कारापासूनच संस्कार जिजाबाईंनी शिवाजी महाराजाला घडवले होते. आणि दुसरा शिवाजी महाराज तयार करायचा हे जिजाबाईंनी ठाण त्यांच्या डोक्यात ठेवलं आणि तसे संस्कार द्यायला चालू केले. पण दुर्दैव असं संभाजी महाराज 2 वर्षाचे झाले तेवढ्यात सईबाईंचं निधन झालं. कळतं न कळतं तोपर्यंतच त्यांची आई गेली. लहानपणी दूध बंद झालं, 2 वर्षांनी आई गेली. दुसरं संकट आलं. जिजाबाईंनी मग 4-5 वर्षाचे संभाजी राजे झाले की जिजाबाईंनी त्यांना शिक्षण द्यायला चालू केलं. तलवारबाजी, घोडेस्वार, सर्व धर्मनीती, राजनीती, सर्व कला, सर्व त्यांना शिकवायला अशी मातब्बर मंडळी लावल्या आणि संभाजीराजांना घडवायला चालू केलं. संभाजीराजे साधारण 8-8.5 वर्षाचे झाले. तेवढ्यात आदिलशाहीवरनं अफजल खान नावाचा राक्षस, पण आदिलशाहीचे बरेच किल्ले शिवाजी महाराजांनी स्वराज्यात आणले होते, तर ते आक्रमण करायच्या तयारीतच होते. आदिलशाह त्यावेळेस गेलेला होता. त्याच्या जागेवर बडी बेगम साहेबा बसलेली होती. आदिलशहानं शपथ घेतली तिथं आदिलशहाच्या दरबारात, शिवाजीला मी जिंदा या मुर्दा पकडून आणतो आणि त्याने ते जे काही स्वराज्याचा घाट घातलाय ते सगळे धुळीस मिळवतो, तरच मी परत येतो. आणि 35,000ची फौज, घोडे, हत्ती असा लवाजमा घेऊन तो महाराष्ट्रात चालून आला.
तो सरळ आला नाही. तो पहिलं तुळजापूरला गेला, पंढरपूरला गेला, शिंगणापूरला गेला आणि मग वाईच्या तिथे तळ फुटला. तो येताना तो सरळ रस्त्याने गपचूप आला नाही. देवीची मूर्ती फोडली होती, मंदिर फोडलं होतं आणि त्याचं एक वाक्य होतं, दिनदार कुत्रे शकन. म्हणजे त्याचं एक हे होतं, तो हिंदूंना पकडायचा येताना, तिकडून येताना स्त्रियांची बदामल करतच येत होता आणि हिंदूंना पकडायचा. एक तर मुसलमान हो आणि मुसलमान नाही झाला तर त्याला काफर बनायचा, तो काटायचा. आणि जर मुसलमान झाला तर त्याला मुस्लिम करायचं आणि स्वराज्यामध्ये काम करायला लावायचं. त्या नीतीनं तो तिथून वाईपर्यंत येईपर्यंत हे काम करत येत होता. एवढी अराजकता माजलेली होती. पंढरपूरचं बरंच मंदिर फोडलं होतं, पण मूर्ती लपून ठेवलेली होती तिथल्या दडव्यांनी. शनी शिंगणापूर उद्ध्वस्त केलं होतं, बाईवर आला होता. आता शिवाजी, त्याला माहित होतं की शिवाजी महाराजांना स्त्रियांची आबरू लुटलेली, देवस्थानाची नासधूस केलेली अजिबात आवडत नव्हतं. त्याला माहित होतं की आपण जर असं करत गेलो तर शिवाजी हा गडावरनं खाली उतरेल, मैदानात येईल. त्याचं सैन्य छोटं आहे, आपल्या एवढ्या 35,000 सैन्यापुढे आपण त्याला लगेचच गिरफ्तार करू आणि बादशाह समोर हजर करू. परंतु शिवाजी महाराजांना पण माहीत होतं की आपण त्याच्यासमोर टिकणार नाही. त्यांनी तो सर्व त्रास सहन केला आणि त्याला येऊ दिलं. त्यांनी एक नीती अवलंबिली, श्रीकृष्ण नीती अवलंबिली. श्रीकृष्णाने कालयवन राक्षस हा असाच त्याला फिरवून गोळ्यामध्ये नेऊन त्याला मारला होता. तीच नीती, कारण जिजाबाईंनी त्यांना रामायण, महाभारत सर्व नीती शिकवल्या होत्या शिवाजी महाराजांना. तसंच जावळीच्या प्रांतामध्ये, जावळीच्या गुहेमध्ये त्याला गोड बोलून त्याला तिथं जावळीच्या गुहेमध्ये नेला, आणला आणि प्रतापगडाच्या पायथ्याला जसं नरसिंहाने हिरण्यकश्यपूला फाडलं, तसं छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान रायगडच्या पायथ्याला फाडला. एवढं मोठं संकट होतं. हे संकट निवारलं नाही तोपर्यंतच दिल्लीच्या आग्र्यावरनं अफजल खान आपल्या औरंगजेबाने मिर्झा राजा जयसिंगला पाठवलं. 30,000ची फौज घेऊन महाराष्ट्रात. तो पुरंदरला वेढा घालून बसला आणि पुरंदर तर ताब्यात घेतलाच त्यांनी आणि राजाला खलिता छत्रपती शिवाजी महाराजांना खलिता नेला. त्यांनी पण दिमाग घालायला चालू केला, पूर्ण महाराष्ट्रामध्ये काबीज करायला चालू केलं. परंतु त्याची ताकद खूप मोठी होती आणि त्यांनी पत्र असं लिहिलं की जेवढे किल्ले आमचे घेतलेले ते परत करा, औरंगजेबाची मनसबदारी स्वीकारा आणि आमच्याबरोबर काम करा, तरच हे आम्ही थांबू, नाहीतर पूर्ण महाराष्ट्र उद्ध्वस्त करून टाकू. शिवाजी महाराजांना माहीत होतं आपली ताकद कमी आहे. त्यांनी त्याच्या अटी मान्य केलं. कारण शिवाजी महाराजांनी बरोबर जिथं लढायचं तिथं लढले, जिथं माघार घ्यायची तिथं बरोबर माघार घेतली. त्यांनी तह केला, 23 किल्ले परत करायचा तह केला, मनसबदारी स्वीकारली. औरंगजेबाकडनं मनसबदारी मिळाली. संभाजीराजांना 7,000 आणि शिवाजी महाराजांना 5,000. संभाजीराजांना जास्त मनसबदारी दिली, कारण त्याचं कारण एक होतं, मिर्झा राजा जयसिंगने काय केलं होतं, त्याला किल्ले माझ्या ताब्यात देतील का नाही याची गॅरंटी नव्हती. तो म्हणला 23 किल्ले ताब्यात येईपर्यंत शंभू महाराजाला माझ्याकडे ओलीस ठेवायचं. पण तो विलाज नव्हता. पण एक शब्द दिला होता की शंभू महाराजांना म्हणजे राजांना बाळाला काही होणार नाही याची या राजपुताची शब्द आहे, तो शब्द त्यांनी दिला होता. पण नावीराजाने ओलीस ठेवावं लागलं. शंभूराजे मिर्झा राजा जयसिंगच्या म्हणजे दुश्मनाच्या गोटामध्ये ओलीस राहिले. हे आपलं स्वराज्य वाचवण्यासाठी एवढ्या लहानपणी 8.5 वर्षाचे असताना संभाजी महाराज शत्रूच्या गोटात राहिले, ओलीस राहिले. गॅरंटी नव्हती कधी काय होईल.
त्याच काळामध्ये औरंगजेबाचे खलिफे आले सर्व मनसबदारांना, कारण त्याचा 50वा वाढदिवस होता, मोठा दिमागात करायचा होता त्याला. जेवढे मनसबदार होते त्यांना सर्वांना बोलून घेतलं त्यांनी. आणि शिवाजी महाराज आणि संभाजीराजे मिर्झाराजांनी सांगितलं की तुमची सुरक्षेची जबाबदारी मी माझ्या मुलावर देतो, तुम्ही आग्र्याला जा. त्याचा मुलगा रामसिंग ह्याच्यावरती जबाबदारी दिली होती शिवाजी महाराजांची तिथं सुरक्षेची. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज मथुरा करून आग्र्यावर गेले. दुसऱ्या दिवशी त्याचा वाढदिवस होता, त्याच्या दरबारात गेले. औरंगजेबाने खिल्लत प्रत्येक मनसबदाराला खिल्लती घातल्या होत्या आणि त्याच्या जागेवर उभं केलं होतं. शिवाजी महाराजांना मागच्या लाईनमध्ये उभं केलं होतं दरबारामध्ये, लाल किल्ल्यामध्ये, आणि ती खिल्लती वाटायला चालू केलं होतं. शिवाजी महाराजांच्या समोर जे आपल्या स्वराज्यावर पहिले चालून आले होते त्यांना आपल्या मावळ्यांनी धुडकावून लावलं होतं, मार खाऊन ते परत पळून गेलेले होते. असे तिथले सरदार शिवाजी महाराजांच्या समोर उभे केले आणि त्यांच्या मागे शिवाजी महाराजांना मागे उभं केलं. शिवाजी महाराजांना संताप आला, अपमान झाल्यासारखं वाटलं. शिवाजी महाराजांनी ती खिल्लत धुडकून लावली आणि असा अपमान आम्ही कदापि सहन करणार नाही. त्यांची खिल्लत हाताने धुडकून लावली आणि अशी जरूरत, कारण त्याचा दरारा एवढा होता की त्याचे जी सरदार आहेत ते त्याच्या नजरेला नजर लावून पण बघू शकत नव्हते. खाली वाकून बघायचं, बोलायचं आणि खाली वाकूनच मागे जायचं, अशी पाठ पण करायची हिंमत नव्हती. परंतु त्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी त्यांनी दिलेली खिल्लत दरवाजावर तिथे हाताने फेकून दिली दरबारामध्ये आणि ही अशी खिल्लत वगैरे आम्हाला मान्य नाही म्हणून तडक तिथून निघून गेले. तर त्याच्यानंतर परत दरबारात शिवाजी महाराज गेलेच नाही. त्यांच्या जागेवर मग काही दिवस संभाजीराजे जात होते रामसिंगाबरोबर. परंतु त्यावेळेस संभाजीराजे 9 वर्षाचे होते. संभाजीराजांवर मोठी जबाबदारी पडली, कारण शिवाजी महाराजांनी ती खिल्लत नाकारल्यामुळे संतापला होता औरंगजेब. त्यांनी त्याच्या वाड्याची, रामसिंगाच्या शेजारच्या वाड्यातच महाराजांची व्यवस्था केलेली होती राहण्याची. चौकी पारे खूप कडक केले. शिवाजी महाराज जिथे राहत होते हा अपमान औरंगजेब पचवू शकत नव्हता, कारण असा अपमान त्याच्या जिंदगीमध्ये कोणीच केला नव्हता. त्याने ठरवलं की आता शिवाजी महाराजांना इथून जाऊ द्यायचं नाही, म्हणूनही ठरवलं त्यांनी. आणि पहाडे असे कडक लावले की तिथे मुलगी देखील जाऊ शकणार नाही. फक्त संभाजीराजांना लहान असल्यामुळे परवानगी होती आग्र्यामध्ये फिरायची आणि दरबारात यायची. संभाजीराजे दरबारात जात होते. एक दिवस दरबारामध्ये कुस्तीचा फड चालू होता आणि औरंगजेबाने संभाजी महाराजांना विचारलं, संभाजीराजे हौदा खेळून घे. संभाजीराजे म्हणले की अशा भाड्याच्या तट्टू संघ मी हौदा म्हणजे कुस्ती खेळत नाही. कुस्ती खेळायला माझ्यासारखा राजा पाहिजे, तुझ्या संघ मी कुस्ती खेळू शकतो. तो आवाज झाला 50 वर्षाचा. ते म्हणला एवढेसे बाळ माझ्या संघ कुस्ती खेळायचं म्हणतात. असे संभाजी राजे लहानपणापासूनच त्यांचा करारी बाणा होता. पुढे सर्व जबाबदारी शिवाजी महाराजांनी संभाजीराजावर निष्ठायची दिली, कारण शिवाजी महाराज तर बाहेर जाऊ शकत नव्हते. मग शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना सांगितलं की बाहेर तुम्ही आपले कोण कोण आहेत ते ओळखा, त्यांना तयार करा. योगायोगाने आपल्या मावळातला एक कुंभार होता, त्या कुंभाराची खूप मदत झाली आणि बरेच आपले काही माणसं संभाजी महाराजांनी तिथं तयार केली आणि शिवाजी महाराज तिथून बादशाच्या हातावर तुरी देऊन निसटले, आग्र्यावरनी सुटका केली. हे अजून ते कसे सुटले हे अजून बी बरेच मतांतर आहेत, पण सुटले ज्या ठिकाणी मुंगी देखील जाऊ शकत नाही अशा ठिकाणाहून शिवाजी महाराज औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन सुटले, आग्र्याहून सुटका करून घेतली आणि मथुरेत आले. मथुरेत आपले जे काय मंत्रिमंडळ होतं त्यांचे एक नातेवाईक होते
काशीपंत आणि लक्ष्मीबाई म्हणून. त्यांच्याकडे संभाजी महाराजांना ठेवलं, कारण वाऱ्यासारखं राजगड गाठावा लागणार होता, कारण मागणं सैन्य येणार होतं. ह्या लहानशा बाळाला नेणं कठीण होतं. म्हणून मथुरेमध्ये काशीपंत आणि लक्ष्मीबाई यांच्याकडे त्यांना त्यांचा भाचा म्हणून ठेवलं. भाचा म्हणल्यानंतर ते ब्राह्मण पुजारी होते, बटू म्हणून राहिले. ती शेंडी ठेवली. ब्राह्मणाचा सगळा वेश लहानपणचा संभाजी महाराजांनी घेतला आणि तिथे काही दिवस राहिले. इकडे राजगडावर गोसाव्याचा अवतार घेऊन राजगडी सुखरूप शिवाजी महाराज पोहोचले. आणि राजगडावर पोचल्यानंतर शिवाजी महाराजांनी तिथं सांगितलं की येताना संभाजीराजेचा मृत्यू झालेला आहे रस्त्यामध्ये, आणि हे खरं वाटावं म्हणून राजगडावर संभाजी महाराजांचा धावा पण घातला. आणि त्याचं कारण एकच होतं, कारण सैन्य खूप उभारून येणार होतं, ते घर ना घर शोधणार होतं, आणि संभाजी महाराजांना ते कधी पण पकडून परत मिळू शकले असते. ही वार्ता औरंगजेबापर्यंत पोहोचली आणि औरंगजेबाने ती सैन्य सर्व माघारी परत नेले, कारण संभाजी महाराज रस्त्यात गेले. त्यांचा धावा पण झाला. की संभाजी महाराजांनी काय काय सोचलं बघा. त्यांच्या 9.5-10व्या वर्षी त्यांचा धावा राजगडावर झाला. 9व्या वर्षी तिथं बटू म्हणून राहिले. आग्र्यामध्ये कैद झाले. आग्र्यामध्ये खरे नीती शिकले, ते राजनीती शिकले. आणि त्यानंतर संभाजीराजे बऱ्यापैकी परिपक्व झाले होते. 9व्या वर्षातच, 9व्या ते 10व्या वर्षामध्येच परिपक्वता आली होती, कारण हे सर्व जवळून बघितलं होतं त्यांनी. राजकारण, मुघलशाही त्यांना अनुभव आला होता. आणि मग इथे हळूहळू एक 4-5 वर्षामध्ये वयाच्या 14व्या वर्षापर्यंत त्यांची अजून एक गुण होता. प्रत्येक माणसाला विविध गुण असतात, तसे त्यांची कवी म्हणून एक गुण होता. त्यांनी त्यांच्या 14व्या वर्षापर्यंत 4 ग्रंथ लिहिलेले. एक ग्रंथ त्यांचा संस्कृतमधून आहे, बुधभूषणम म्हणून. तो राजकारणावर चर्चा करणार आहे. राजकारणाच्या सर्व नीती त्याच्यात संस्कृतमधून आहे. एवढे बुद्धिमान राजा होता. एक नायिका भेद आणि 7 शतक हा अध्यात्मावर चर्चा करणारा होता. म्हणजे अध्यात्मावर चर्चा करणारा एक ग्रंथ लिहिला, राजकारणावर चर्चा करणारा, नायिका भेद, स्त्रियांबद्दल एक ग्रंथ लिहिला होता, आणि एक 7 शतक असे ग्रंथ त्यांनी वयाच्या 14व्या वर्षी लिहिले होते. सर्वात वेगवान घोडा पळवणारा राजा आणि एका पायावर घोड्याला गरकन विरुद्ध दिशेला वळवणारा राजा त्या काळात फक्त छत्रपती संभाजी महाराज होते. एवढे वाऱ्यासारखे घोडा पळत होते, आणि आपल्या डोळ्याची पापणी लवत नव्हते, घोडा रिवर्स वळत होता एका पायावर उभं राहून. ही ताकद त्यावेळेस एकाही राजाची नव्हती, एकाही सरदाराची नव्हती. असे संभाजी महाराज. त्यांचं पिलाजी शृंगारपूरचे सरदार होते, पिलाजी शिर्के यांची कन्या येसूबाई यांच्याशी त्यांच्या वयाच्या 14व्या वर्षी रायगडावरच लग्न झालं संभाजी महाराजांचं. मग संभाजी महाराज हाताला आले. शिवाजी महाराज संभाजीराजांनी एक दिवस म्हणले, राजे शंभूबाळ म्हणायचे त्यांना, शंभूबाळ तुमची लेखणी खूप छान चालते. तुमचे न्यायनिवाडे, त्यांचे न्यायनिवाडे पण खूप छान असायचे. नंतर न्यायनिवाड्याची जबाबदारी संभाजी महाराजांवर दिली होती, सर्व सरदारांची आणि सर्वांची. न्यायनिवाडेही खूप छान चालतात, पण तुमची तलवार पण चालली पाहिजे. संभाजी महाराज लगेच म्हणले, मला एक मोहीम लगेच द्या म्हणले. मग त्यांना गुजरातमध्ये एक मोहीम दिली होती. ती गुजरात पहिलीच मोहीम फक्त करून आले, आणि त्यांचा दरारा अख्ख्या गुजरातपासून महाराष्ट्रापर्यंत एवढा मोठा दरारा आला की जे 15 दिवस लागणार होते त्यांनी 5 दिवसात ती लढाई जिंकली, आणि त्यांचं तलवारीचा पण भाग महाराष्ट्राने बघितला. म्हणजे सर्वांगाने संभाजीराजे 14व्या वर्षी सर्वांगाने तयार झाले होते. आणि असं करत करत जेवढे काय आपले सर्व आदिलशाहींचे किल्ले होते ते बऱ्यापैकी जवळजवळ 100-125 किल्ले ताब्यात आले होते त्या काळामध्ये.
मग जिजाबाईंना वय होत चाललं होतं. जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना बोलून घेतलं आणि त्यांचा मनसुबा बोलून दाखवला त्यांनी. राजांनी शपथ घेतली होती, एक दिवस तरी नीतिवान सिलवान राजा आणि हिंदवी स्वराज्याचं राज्य, सर्व रयतेचं राज्य, सर्व रयतेला माझं राज्य वाटेल असं राज्य आम्ही निर्माण करू. आम्ही लहानपणीच आमच्या वडिलांसमोर शपथ घेतली होती आणि ती आज मला पूर्ण झाल्यासारखं वाटते. तर राज्याभिषेक करावा आमची अशी इच्छा आहे आणि राज्याभिषेक करायचं ठरलं. आणि काशीला गागाभट्टांना आमंत्रण गेलं. नाशिकचे काही ब्रह्मवृंद बोलवण्यात आला, सर्व शाहींचे प्रमुख तिथं बोलवण्यात आले, आप्तेष्ट बोलवण्यात आले. राजगड पाय ठेवायला जागा नाही एवढी गर्दी झाली. आणि राज्याभिषेक 6 जून 1674ला राज्याभिषेक झाला. आणि आपल्या महाराष्ट्राला, महाराष्ट्रालाच नव्हे तर भारताला पहिले छत्रपती मिळाले, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. राज्याभिषेक झाला, छत्रपती संभाजीराजे युवराज झाले. आणि मग त्या राज्याभिषेक झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी मग फक्त मोहिमा आखायच्या आणि संभाजी महाराजांनी लढाया करायच्या रणांगणावर. त्यामुळे झपाट्याने एवढं राज्य वाढलं. कोकण, कर्नाटक, इकडे आंध्र, चारी बाजूनी सर्व आपल्या स्वराज्यामध्ये तिकडचे सर्व किल्ले, कर्नाटकपासून कोकणापर्यंत, गोव्यापर्यंत सर्व किल्ले आणि स्वराज्याचा विस्तार झाला संभाजीराजाच्या हाताने. कारण संभाजी महाराज वाऱ्यासारखे पळत होते. एवढे एक लढाई समजा 15 दिवस लागणार आहे, ते 4 दिवसात लढाई करून घ्यायची. त्यामुळे झपाट्यानं एवढी विस्तार झाला स्वराज्याचा, स्वराज्य मोठं झालं. परंतु ह्याच धामधुमीमध्ये संभाजीराजांचं कौतुक होत होतं, पण ते मंत्रिमंडळात बऱ्यापैकी ते आणि पुढे आपल्या जे काही सोयराबाई आहेत ह्यांच्या पण मनात थोडंसं खुपत होतं. कारण आता 100% राजा संभाजीराजाच पुढे छत्रपती होणार शिवाजी महाराजांनंतर, हे मंत्रिमंडळाच्या डोक्यात फिट झालं. आणि संभाजीराजा कुणाचंच ऐकत नव्हते. कारण ह्या जे काही मंत्रिमंडळ होतं त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने बुद्धिमान होते आणि लढायला पण मातेबर होते. त्यामुळे संभाजी महाराजांचं कौतुक ह्यांना खपत नव्हतं. त्यांना असं वाटलं की महाराज असतानाच हे आपल्याला गुमावत नाहीत, तर शिवाजी महाराजांनंतर तर आपल्याला हे काहीच विचारणार नाही. म्हणून त्यांनी कटकारस्थानं करायला चालू केली, मग बंदाम करायला चालू केली. सुरुवातीला बंदामीचं म्हणून संभाजी महाराजांचं चरित्र आपल्या समोर यायला कितीतरी काळ गेला, कितीतरी आपल्या माणसाने अभ्यास केला, त्यावेळेस खरं चरित्र बाहेर आलं. नाही तर पूर्वीच्या काळामध्ये संभाजीराजांना काय केलं होतं, खोटा इतिहास सर्व रंगवला होता. त्याचं कारण हे होतं, सुरुवातीला अनाजी पंतांची गोदावरी हिचं आणि तिचं संबंध आहेत असं उठवून संभाजीराजांना बदनाम करायला चालू केलं. पण त्याच्या न्यायनिवाड्यामध्ये संभाजीराजे निर्दोष होते. पुढे तो अकबर, शहाजादा अकबर, औरंगजेबाचा मुलगा, त्याचा आणि त्याच्या बापाचं जमत नव्हतं. मग त्याने बापाबरोबर युद्ध करायचं होतं त्याला. मग औरंगजेबाबरोबर युद्ध करणारा ह्या भारतामध्ये दुसरा एकही राजा नव्हता संभाजी महाराजांशिवाय, जो की औरंगजेबाबरोबर लढू शकेल. त्याला माहीत होतं, म्हणून तो संभाजी महाराजांची मदत घेण्यासाठी महाराष्ट्रात आला. म्हणून त्याची भेट घेण्यासाठी संभाजी महाराज त्याच्याकडे गेले. मित्र म्हणून त्याला एक मोत्याचा हार त्यांच्या गळ्यातला त्यांनी त्याला भेट दिला होता. परंतु तो असाच होता, त्याने एक दिवस नादामध्ये नर्तकीला तो देऊन टाकला खुश होऊन. आणि तो हार, नर्तकीचा हार संभाजीराजांचा, आणि नर्तकीकडे आला कसा. मग उठवलं की संभाजी महाराज नर्तकीकडे जात होते, बदनाम करायला एक एक ते शोधत होते.
त्याचा शिवाजी महाराजांनी कानोसा घेतला, तिथेही संभाजी महाराज निर्दोष होते. पुढे दिलेर खान परत चालून आला होता आपल्या महाराष्ट्रावर स्वारी करण्यासाठी, आणि त्याला वाटलं की आपण आदिलशाहीची मदत घेऊ आणि सैन्य वाढवून मग महाराष्ट्रावर मदत करू, महाराष्ट्रावर आक्रमण करू. परंतु शिवाजी महाराजांनी एक नीती आखली की त्याच्या अगोदरच, तो आदिलशाहीला मिळण्याच्या अगोदरच त्यांनी संभाजी महाराजांनी त्याला दिलेर खानाशी हातमिळवणी करायला सांगितली. शिवाजी महाराजांनी सांगितलं जेणेकरून तो आदिलशाहीकडे जाणार नाही हे करायला, त्याची मदत घ्यायला. आणि संभाजी महाराज मिळाले की आणि आपल्याकडे जी काही आक्रमण होणार आहे ते आक्रमण आदिलशाहीवरच करायला लावायची, ह्या हेतूने जी राजनीती आखली होती. शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना सांगितलं होतं की तू दिलेर खानाला मिळून हे कार्य करा म्हणून. परंतु हे फक्त दोघांनाच माहीत होतं, कारण बाहेर लिकेज केलं तर ते सक्सेस होणार नव्हतं. मग मंत्रिमंडळातून उठवलं की संभाजी महाराज दिलेर खानाला जाऊन मिळाले आणि स्वराज्याच्या विरोध त्यांनी पत्कारला, असं उठवलं. पण ते शिवाजी महाराजांनीच ते केलेलं होतं. शिवाजी महाराजांसमोर ते न्यायनिवाडे आले, शिवाजी महाराजांनी ते बाजूला ठेवलं. म्हणजे जेवढं शिवाजी महाराजांचं आयुष्य नीतिवंत होतं, श्रीवंत होतं, तेवढंच नीतिवंत श्रीवंत माझ्या संभाजीराजांचं पूर्ण आयुष्य होतं. कुठेही डाग नव्हता संभाजी महाराजांना जीवनामध्ये. परंतु कटकारस्थानामुळे हे बरेच रचलं गेलं, नाटकं कादंबऱ्या त्या काळात लिहिल्या गेल्या आणि आता इतिहास सर्वांसमोर आता आलेला आहे खरा इतिहास. ह्याच काळामध्ये शिवाजी महाराजांचं त्यांचं निधन झालं. त्यांचं वय त्यावेळेस 50 वर्ष होतं. तेही कटकारस्थानी झालं, कारण त्याचंही अजून शिवाजी महाराजांच्या बऱ्याच काही हे आहे ते अजून खरा इतिहास समोर आलेला नाही, अंदाजे लिहिलेला आहे. कारण त्यांना 2 वेळा विष प्रयोग झाला होता. ते कुणी केला होता, काय केला होता अजून माहिती नाही. परंतु ते एवढ्या लवकर कधीच जाऊ शकले. वाऱ्यासारखा पळणारा माणूस 50 वर्षात कसा जाईल. परंतु कटकारस्थान झाली आणि अवघ्या 50व्या वर्षी राजे राजगडावर गेले आणि राजे राजगडावर गेल्यानंतर त्यावेळेस संभाजी महाराज पन्हाळगडावर होते. ह्या मंत्रिमंडळाने सर्व गडाचे दरवाजे बंद ठेवले. त्यावेळेस रायगडावर हा कारभार चाललेला होता. राज्याभिषेक पण रायगडावर झालेला होता. सर्व दरवाजे 10 दिवस बाहेर कळू दिले नव्हते. शिवाजी महाराज गेलेले ते संभाजी महाराजाला कळू दिलं नाही आणि स्वराज्यात पण कुणाला कळू दिलं नाही. सर्व गडाचे दरवाजे बंद ठेवले होते आणि यांची नीती चालली होती की हे सर्व कार्य पटापट आटपून राजारामराजांना गादीवर बसवायचं आणि आपण राज्य करायचं त्यांच्या हातात आणि संभाजी महाराजांना अटक करायचं. आणि ह्यांचे राजे 9 दिवस फक्त झाले होते राजे जाऊन आणि ह्यांनी अटक वॉरंट काढलं आणि त्यांना वाटलं ते आपले सरसेनापती होते त्यांचे मामा मोहिते, तर हे पण हंबीराम होते, हे पण आपल्याबरोबर सामील होतील, कारण त्यांचा सख्खा बादशाह राजाराम राजे होते. परंतु हंबीराम होते शिवाजी महाराजाच्या तालमीत तयार झालेले होते, एकदम निष्ठावान होते, शूर होते. हे हंबीराम होतेंकडे हे सगळं मंत्रिमंडळ गेलं आणि त्यांना सांगितलं की असं आपण संभाजी महाराजांना अटक करायचं आणि राजारामांना गादीवर बसवायचं. हे त्यांची कटकारस्थान त्यांच्या लक्षात आल्यानंतर ठीक आहे म्हणले आणि त्यांनी त्याच मंत्रिमंडळाला सर्वांना अटक केलं आणि पन्हाळ्यावर संभाजी महाराजांसमोर त्यांना हजर केलं. आणि मग त्यांना तिथेच डांबून संभाजी महाराज आणि मोहिते मामा हे सर्व राजगडावर आले. तिथले सगळं विस्कटलं होतं, कारण ह्यांचं सगळं कटकारस्थानं चाललेली होती.
मग तिथला सगळा व्यवहार व्यवस्थित केला, यांनी विधी पण व्यवस्थित केलेला नव्हता. मग संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांच्या विधी परत केल्या गडावर आणि फक्त 9 महिन्यामध्येच मग दुसरा राज्याभिषेक केला. राज्याभिषेक झाला म्हणजे तो आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा. आणि महाराष्ट्राला, भारताला दुसरे छत्रपती मिळाले छत्रपती संभाजी महाराजांच्या रूपाने. आणि तिथून पुढे मग संभाजी महाराज एकदम बेभान सुटले होते. आणि हे जे मंत्रिमंडळ आहेत त्यांना एक वेळा संधी पण दिली परत, परंतु सर्वांना त्यांचे गुन्हे माफ केले. फक्त परत असं करू नका हे त्यांना संधी दिली होती. पण त्यांची काय परत त्यांनी काही दिवसांनी ते कटकार असं चालूच केलं. मग त्यांना परत कुणाला हत्तीच्या पायाखाली दिलं, कुणाला कडवट केला, कुणाला तोफेच्या समोर दिलं. आणि ह्याच मंत्रिमंडळाच्या मग पूर्वजां जे काही पुढच्या पिढ्या होत्या, जो इतिहास वेगळा लिहिला तो त्यांनीच लिहिला मुद्दाम. हे कटकारस्थान चालू असल्यामुळं मग त्यांना शिक्षा केली आणि मग पूर्ण स्वच्छ स्वराज्य संभाजीराजानं एकदम बेफान चालू केले. हंबीराव मोहितेंना एक दिवस म्हणाले स्वराज्यांचा घाट अजून मजबूत करायचा आहे, तर तुम्ही काही सुचवाल का? हंबीराव मोहिते म्हणाले बुरहानपूर. औरंगजेबाला जर नामनिशाण करायचं असेल तर त्याची दख्खनीची राजधानी बुरहानपूर. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची बदसुरत केली होती, सर्व सुरतचा माल लुटून आणला होता आणि तसंच बुरहानपूर करायचं. म्हणजे बुरहानपुरावर खूप मोठा व्यापार होता. तिथलं बुरहानपूर सगळं लुटून आणलं आणि बुरहानपूरचा सगळा कोळसा करून टाकला. औरंगजेब वैतागला, म्हणला शिवाजी महाराज माझ्या आयुष्यभर माझ्या विरोधात होते, परंतु बुरहानपूरवर एकदाही नजर दिली नाही. आणि हा काल गादीवर बसला, छत्रपती झाला आणि आज बुरहानपूर जाळून टाकलं. आणि त्याला हे पस्तय नाही पस्तय तोपर्यंत औरंगाबादचं पूर्वीचं नाव खडकी, पण ते औरंगजेबानं तिथं बऱ्यापैकी वाढवलं होतं आणि त्याचं नाव औरंगाबाद केलं होतं. आता संभाजीनगर आहे. औरंगाबाद लुटलं, औरंगाबादमध्ये काहीच ठेवलं नाही, फक्त औरंगाबाद नावच राहिलं. एवढं काहीच ठेवलं नाही, सर्व लुटून आणलं. अजून चौथाळा औरंगजेब. आणि तिसरं असं की त्याचा जो शहजादा आहे त्याला जवळ केलं, त्याच्या मुलाला, जो मुलगा त्याच्या विरोधात तो सोडून आला होता आणि लंडनची मनीषा आखली होती त्यांनी बापाविरुद्धच, त्याला संभाजी महाराजांनी जवळ केलं. त्याच्यामुळे एवढा तो चौथाळा होता, त्यांनी 5 लाखाची फौज घेऊन महाराष्ट्रावर आला आणि संभाजी महाराजांना कुठल्याही परिस्थितीत पकडणार आणि हे सर्व स्वराज्य धुळीच मिळवणार ह्या हेतून तो महाराष्ट्रावर चालून आला. आणि नगरच्या तिथे छावण्या टाकल्या, तिथे तो ठोकला. त्याचं स्वराज्य एवढं मोठं होतं आणि आशिया खंडातलं सगळ्यात मोठं स्वराज्य त्याचे होतं आणि संभाजीराजांचं सगळ्यात छोटं होतं. तसं बघितलं तर त्याचे 14,500 त्याच्याकडे सरदार होते आणि एका सरदाराकडे 50,000 फौजी होते. एवढं मोठं म्हणजे 14,500 गुणिले 50,000 किती सैन्य झालं. आणि आपल्या स्वराज्यात जेमतेम 50,000 सैन्य होते संभाजी महाराजांकडे. एक एवढी तफावत होती. वर्षाचा महसूल 23,500 कोटी होता औरंगजेबाचा. त्यावेळेस आपला महसूल संभाजीराजांचा फक्त 1,000 कोटी महसूल होता. एवढी तफावत होती. त्याचं वय 62 वर्ष होतं. एवढा अनुभव होता. संभाजीराजांचं वय फक्त त्यावेळेस 23 वर्ष होतं. त्यावेळेस तो चालून आला त्यावेळेस. आणि त्यांनी नगरवरनं सर्व सरदारांना आज्ञा दिल्या, प्रत्येकाचे फौज फटा घ्यायचा आणि महाराष्ट्रामध्ये घुसायचं, जे काय मिळेल ते लुटायचं, स्त्रियांची बेआबरू करायची, जे काय हाताला मिळेल ते लुटायचं. परंतु संभाजी महाराजांना माहीत होतं, संभाजी महाराजांनी एक मावळा असा प्रति संभाजी महाराजच केला होता. त्याला जवळजवळ 1 वर्ष 1 इंच जमीन देखील मिळत होती. शेवटी त्याने त्याचा तो पगडी काढून ठेवली समोर आणि त्याने
शपथ घेतली की संभाजी महाराजाला जिवंत पकडल्याशिवाय मी पगडी परत घालणार नाही. आणि अजून एक काम केलं त्यांनी की आता हा फौजफाटा बराच त्यांनी 25% कापले होते मोगल संभाजी महाराजांनी 1 वर्षाभरात. सैन्य कमी झालं होतं त्याचं. त्यांनी दिल्लीकडचं उत्तरेकडचं सगळं सैन्य परत बोलावून घेतलं आणि जोमाने उतरला आणि म्हणला मी संभाजी महाराजांना पकडल्याशिवाय ही माझी टोपी किमान घालणार नाही. शपथ घेतली. बोडक्या डोक्याने तो फिरत होता. पुढे त्यांची शामियानेमध्ये बसले असताना त्यांनी सरदारांना विचारलं, 1 वर्ष झालं आपल्या हातात काही लागलं नाही, काय करायला पाहिजे. एक सरदार म्हणला, हुजूर इनकी जान सब किले में है, तो उनका किला लिया तो घुटने टेक्यात. कारण मिर्झा राजा जयसिंगने तीच चाल खेळलेली होती. पुरंदर ताब्यात घेतला आणि पत्र पाठवलं. तर असं करायचं म्हणजे की किल्ले ताब्यात घ्यायचे हे बरोबर पळत येतात म्हणजे. मग म्हणलं कुठला किल्ला घ्यायचा. आता तो मानसिक थकला होता. तो मानसिक त्याचं नैराश्य झालं होतं. कारण 1 वर्ष 5 लाखाच्या फौजाचा खर्च आणि हाताला काहीच नव्हतं लागलं. त्यांनी म्हणले एक सोपा किल्ला पहिला आपण घेऊ. म्हणले तो कुठला किल्ला. सरदार म्हणला नाशिक जिल्ह्यामध्ये रामशेजचा किल्ला आहे. तो किल्ल्यावर फक्त 350 मावळे आहेत. त्याला तटबंदी नाही, दारुगोळा नाही, तोफा नाहीत. तर तो आपण सहज हासिल करू. तिथे रामजी पवार किल्लेदार होता. वयस्कर म्हातारा होता पण खूप छेवट होता. तिथे एका सरदाराला शाबुद्दीन हा सरदार म्हणला मी एका दिवसात किल्ला तो जिंकतो. 350 मावळे फक्त. 20,000ची फौज घेऊन तो रामशेजवर गेला. वेढा टाकला आणि चालत चालत निघाले ते किल्ल्यावर. अर्धा किल्ला चालला. किल्ल्याहून प्रतिकारच होत नव्हता. त्यांना वाटलं आपण हा किल्ला सहजच जिंकू, पण प्रतिकारच नाही काही. अर्ध्याच्या वर गेले, काहीच हालचाल नाही. दिंडी दरवाजा जवळ आला आणि वरून जे दगडफेक चालू झाली गोफन गुंड्यातनं आणि अशी गोल गुट्ट्यात सगळ्यांची कपाळं फुटली. रक्तमापा व सर्व सैन्य तळाशी आले. म्हणजे हे याला काहीतरी वेगळी आपल्याला आयडिया करावी लागेल. संध्याकाळी सर्व शेकत बसले आणि महालामध्ये खाली शामियात बसल्यानंतर दुसरी काय आयडिया करावं लागेल. तर म्हणले हे वर्ण दगडं मारतात, आपण सरपटत जायला पाहिजे. सरपटत वर गेले. असंच प्रतिकारच नाही. जवळ आले. वरनं त्यांनी मोठमोठे धोंडे आणि शिळा जमवूनच ठेवल्या होत्या. त्यांनी फक्त ढकलून दिल्या. सरपट येणारे हे जे प्राणी आहेत ते सर्व परत बुडाला येऊन थांबले. बरेच सैन्य मारल्या गेलं त्यांचं त्यावेळेस. 6 महिने झाले ते वर चढूच देत नव्हते. त्यांचा एकही सैनिक मारला नाही आणि ह्यांचे जवळजवळ 25% सैनिक 20,000मधलं मारलं होतं. यांनी नंतर ठरवलं की आपल्याकडे तोफा आहेत, त्यांच्याकडे तोफा नाहीत. आपण तोफानं तो दगडी दरवाजा उघडून तोफाचे गोळे डावू त्याच्यावर आणि मध्ये जाऊन आपण तो किल्ला ताब्यात घेऊ. त्यांनी दुसऱ्या दिवशी ठरवलं की तोफा हे करायचा आणि झोपले निवांत. तोफे डागले की आपण एका दिवसात किल्ला घेऊ शकतो. सर्व झोपले निवांत. मावळेवरनं 150 मावळे, 350 मधले 150 मावळे खाली आले रात्रीला. हे झोपत असताना निम्मे मावळे कापले ते, निम्मे मोगल कापले त्यांनी आणि सर्व शामियानेमध्ये हाहाकार झाला आणि त्यांचा जो दारुगोळा होता ते पण लुटून गेले. दुसऱ्या दिवशी तोफे टाकायचा ह्याने विचार केला. त्याच्या आतच वर्ण तोफेचे गोळे सुटले खाली. तोही त्यांचा प्रयत्न फेल गेला. 1 वर्ष गेलं त्यांच्या तो किल्ला हातात लागला नाही. शेवटी औरंगजेबानं शामुद्दीन खानला पत्र पाठवलं की तुझा 1 दिवस किती वर्षाचा आहे, तू परत ये. कारण एकतर सैनिक अर्ध्याच्या वर गमावलं आणि हातात काहीच लागलं नाही. त्याला परत बोलवलं. मग दुसरा एक जण तयार झाला, फतेह खान. तुम्हाला मी त्याच्यात औरंगजेबाला वाटलं याच्या नावातच फतेह, काहीतरी फतेह करीन. ठीक आहे म्हणला, मला 1 फतेह करून दे, मी तुला पाहिजे ते देईन. तो गेला. तो पण निष्प्रभ झाला. 350 मावळे ह्यांना 1.5 वर्ष 1 किल्ला घेऊ शकले नाही. 5 वर्ष नेली.
एकही किल्ला यांना घेता आला नाही, वैतागला. शेवटी त्यांनी सर्व शामिन्या सरदारांना बोलवलं. काय शेवटी वैतागला, एकही किल्ला हातात लागत नाही. 5 वर्ष उलटून गेले. त्याचं सगळं पैसा पाणी सगळं संपून गेले. सैन्याची त्यांनी मनसबदारी कमी केली. हे म्हणले काम तर काहीच करत नाहीत आणि सगळे फक्त खिल्लं तर खातात. त्यांची मनसबदारी कमी केली आणि शेवटी निर्णय घेतला की त्यांनी परत जायचं. जंग सोडायचा निर्णय घेतला औरंगजेबाने, सरदारांनी तर. परंतु ते म्हणले आता आदिलशाही वीक झाली नव्हती त्या काळात. आदिलशाही त्यांनी त्यांचा मोर्चा आदिलशाहीकडे वळवला. आदिलशाही त्यांनी ताब्यात घेतली. 1 वर्षामध्ये आदिलशाही त्यांनी ताब्यात घेतली आणि गोळकोंडा पण ताब्यात घेतला. 1 वर्षात आदिलशाही गोळकोंडा ताब्यात घेतला आणि इकडं 6 वर्ष गेली तरी एकही किल्ला संभाजी महाराजांचा त्यांच्या हाती लागला नाही. राजांनी त्यांना हाती लागू दिला नाही आणि बेडका फिरवला. खूप वैतागला होता. परंतु हे 2 शाही त्याला ताब्यात मिळाल्यानंतर त्याला थोडंसं मानसिक बळ मिळालं. पूर्ण खचला होता तो. परत स्वराज्यावर चालून यायचा म्हणून सुद्धा त्यांनी परत आखला. आणि परंतु संभाजी महाराजांना एक नीती आखली. कारण आता हा परत चौथावून आलेला आहे. त्याला दिल्लीच्या तख्तावर आग्र्याला कसं पाठवायचं, त्याचा जो शहजादा होता अकबरला बोलून घेतला आणि त्याला सांगितलं तू इराणला जा समुद्रमार्गे आणि इराणचं शहाबाज खानचं सैन्य घे आणि दिल्लीवर आक्रमण कर. तुला मी तुझं खुर्ची मिळवला मदत करतो, तख्त तुला द्यायला त्या गादीवर बसवायला मदत करतो. त्याला वाटलं बरं झालं, ऐकं मिळतं आणि इराणला जाऊन काय फक्त दिल्लीवर हे करायचं. सध्या तिथं सगळं सैन्य इकडे बोलून घेतलं होतं. ते सोपं आहे म्हणलं. मग तो खुशीमध्ये बघ त्याला संभाजीराजांनी राजापूरच्या बंदरातून जहाजामध्ये बसवलं आणि तो इराणला निघाला अकबर. परंतु दुर्दैव असं ते जहाज भरकटलं आणि मस्कतला जाऊन पोचलं. त्याच्यामुळे काय झालं, तो 6 महिने तिथे अडकला. परंतु त्या 6 महिन्यामध्येच आपल्या स्वकीयातूनच फितुरी झाली आणि संगमेश्वरला आपला सिंहासारखा राजा ह्या मुकरब खानाच्या हातून, औरंगजेबाचा सरदार मुकरब खान ह्याच्या हातून पकडला गेला. केवळ फक्त स्वकीयाच्या कटकारस्थानामध्ये. ह्याच्यामध्ये बरेच होते, घरातले होते, बाहेरचे होते, परंतु फक्त स्वकीयाच्या कटकारस्थानामुळे राजा पकडला गेला. आणि खरं बघितलं तर पन्हाळगडावरून सैन्य आपलं आलं होतं, कारण त्यांनी बघितलं होतं मुकरब खानाचं सैन्य ह्याला संगमेश्वरला जात आहे. परंतु संभाजी महाराजांचं एक तत्व असं होतं, झुकायचं नाही, वाकायचं नाही, पळायचं नाही, पाठ दाखवायचीच नाही, जे काय आहे ते समोर. ह्या तत्वामुळे संभाजी महाराज तिथून परत गेले नाही. ते म्हणले इथंच लढायचं, सगळ्यांनी म्हणून लढायचं, गेलं तर इथंच मारायचं, पण परत जाणार नाही म्हणून ते परत गेले नाही. परंतु त्याचं मुकरब खानाचं सैन्य जास्त होतं. पकडलं गेलं, जरबंद केलं गेलं, सखादंड घातलं. आणि त्यावेळेस बहादूरगडावर औरंगजेब कर्नाटकमधून आलेला होता. बहादूरगडावर थांबला. बहादूरगडावर निरोप गेला की संभाजीराजे आणि कवी कलश पकडलेले आहेत. या खुदा म्हणला, अल्लाह मेहरबान हो गया. कारण त्याच्या जिंदगीत त्यांनी ती आशा सोडली होती, परंतु आपल्या स्वकीयाच्या दगाबाजामुळे पकडले गेले महाराज. आणि त्याला सगळं 9 वर्षाचा काळ त्याचा बोडक्या डोक्याने फिरलेला आणि संभाजी महाराजांनी त्याला काही मिळू दिलं नव्हतं. आणि सर्व त्याच्या जी अर्ध्याच्या वर सैन्य त्याचं कापलं गेलं होतं हे त्याला सगळं समोर दिसत होतं. आणि त्याचा जो मनसुबा एकही त्याचा पुरा होऊ दिला नव्हता हे समोर डोळ्यासमोर ठेवलं. आणि त्याने हे केलं की त्यांना सगळं बेड्या घालून इकडे घेऊन या. येताना आतापर्यंत त्यांनी भरजरी वस्त्र घातलेले, त्यांना विदेशी झपला घाला. महाराष्ट्राचा जो मुकुट घातलेला आहे त्यांनी, तो मुकुटाच्या ऐवजी
विदूषकी टोपी घाला, आतापर्यंत हिरे माणिक मोत्याचे हार घातलेले, त्याच्याऐवजी साखळदंड काठेरी साखळदंड घाला आणि आतापर्यंत घोड्यावर रुबाबात फिरलेला आहे त्याला उंटाला बांधून आणा. दिंड निघाली बहादूरगडाकडे. बहादूरगडावर आणल्यानंतर महाराजांच्या समोर दरबारात उभं केलं संभाजीराजांना आणि कवी कलशांना. साखळदंडाने बांधलेलं होतं. सदरवरनं खाली आला. झुकजाव संभा, कारण लहानपणापासून त्यांनी कधी झुकलेच नव्हते. कारण दरबारात पण त्यांनी कुरुंदसात करायला सांगितला होता रामसिंगांनी. त्यांना कुरुंदसात केला नव्हता. संभाजीराजांनी केला नाही आणि शिवाजी महाराजांनी केला नाही. झुकजाव संभा आलमगीर के सामने. कवी कैलाश कडाडून उठला. राजे हे झुकेंगे नाही झुकाएंगे म्हणा. सगळ्या तलवारी उपसल्या. औरंगजेबाने सांगितलं सबूर करो, इससे बहुत पूछना है, अभी मारना नहीं. आणि तो तख्तावरून खाली आला. संभाजी महाराजाच्या समोर आला आणि म्हणला 9 साल का था तब ये मिला था मुझे आगरा किले में. तब इनसे मैंने पूछा था केवड़े संभा तुझे मेरा डर नहीं लगता. तो उसने जवाब दिया था मेरे को कि संभाजी राजा बोले थे मेरे को किसी का डर नहीं लगता, लेकिन मेरी वजह से सबको डर लगता है. हे त्यांनी वाक्य बोलून दाखवलं औरंगजेबाने. ते आठवण बोलून दाखवलं आणि तो घाबरत होता. कसा तो साखळदंडात जरी महाराज होते तरी जवळ त्याची ताकद नव्हती. त्याला माहित होतं 2 बोटं जरी त्याच्या नरड्यात समोर आली तर 2 बोटात देखील त्याचं नरड दबू शकत होतं. एवढी ताकद होती राणीची. तो लांबूनच बोलत होता. अल्लाचे आभार मानण्यासाठी तो खाली गुडघे टेकले त्यांनी आणि नमाज पडू लागला अल्लाची मेहरबानी मानण्यासाठी. तेवढ्यात शिवाजीराजे म्हणले, कवी कलशांना म्हणले, कवी कलश सुस्ती का एखादी कविता ह्या समयाची. कवी कलशला वाटलं राजा मरणाच्या दारीत आहे आणि राजांना कविता सुचते. तरी पण कवी कलश म्हणला ठीक आहे सुचते. मग त्याने कविता तिथं तयार केली. राजन तुम हो सांजे खूब लड़े हो जंग, देखत तुम्हारा तेज तखत तेजत औरंग. ही कवी कलशाने त्या ठिकाणी कविता केलेली की राजे तुमचं तेज आणि शौर्य बघून हा आलमगीर बादशाह त्याचं तख्त सोडून तुमच्या समोर घुटणे टेकून बसला. चोप म्हणला औरंगजेब आणि उठला आणि म्हणला कहाँ रखा है सब खजीना, कहाँ रखी है हमारी सब लूट. राजे म्हणले अरे ये हिंदुस्तान पूरा हमारा खजीना है, ये हमारा हिंदुस्तान पूरा खजीना है. तो हमारा खजीना लूटने के तू आया है इधर, और जो जो इधर खजीना लूटने को आते हैं उसको हम इधर ही गाड़ देते हैं. एकदम घाबरला. त्याला लक्षात येईना की मी अटकेत आहे का राजे अटकेत आहेत. कारण अटकेत असून देखील त्याला वाटायचं मीच अटकेत आहे का काय, कारण असं उत्तर मिळायचं राजाकडनं. आणि खामोश म्हणला आणि त्याने पुढच्या सगळ्या त्याने शिक्षा द्यायला चालू केलं. उसकी जबान बहुत तेज है, तेज चलती है, उसकी जबान काट लो, उसकी आंखें काट लो, आंखें जला दो, उसकी चमड़ी निकालो, उसके पाँव काट लो, हाथ कटाओ. एक एक ऑर्डर दिल्या त्यांनी. आणि अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी तुळापूर आपलं वडू बुद्रुक तिथे एका स्तंभाला बांधलं आणि एका एकाच्या त्या शिक्षेची अंमलबजावणी करायला चालू केली.
आणि सर्वात शेवटी तरी पण, कारण त्याला एक माहीत होतं, त्याला अनुभव आग्र्याचा होता, कारण त्यानं शिवाजी महाराजांना एवढं बंदिस्त केलं होतं की ते शिवाजी महाराज तिथून सुटणारच नाही. सर्व आग्र्यातल्या सर्व लोकांना माहीत होतं की शिवाजी महाराजांना हा मारणं एवढा बंदोबस्त केला होता आणि प्लॅन आखलेला होता, तरी पण शिवाजी महाराज सुटून गेले हे माहीत होतं. म्हणून त्यानं ही सर्व शिक्षाची अंमलबजावणी लगेच करायला चालू केली. कारण हा कधी जाईल, कारण हे सैतान आहे, आणि त्याला गॅरंटीच नव्हती एवढं साखळदंडात देखील हा माणूस जाऊ शकतो असं त्याला वाटत होतं. म्हणून त्यांनी लगेच शिक्षेची अंमलबजावणी करायला चालू केली. आणि 11 मार्च 1689 फाल्गुनी अमावस्या होती. त्या दिवशी संभाजी महाराजांचं मस्तक कापण्यात आलं आणि ते मस्तक भाल्याच्या टोकावर लावून तो भाला इंद्रायणीच्या तीरावर रोवला गेला. खरं तर संभाजी महाराजांचा मृत्यू हा संभाजी महाराजांना तो पकडू शकणारच नव्हता. तो मृत्यू संभाजी महाराजांनी स्वीकारलेला होता, कारण ते पन्हाळगडाचं ज्यावेळेस सैनिक आलं त्यावेळेस ते जाऊ शकत होते, किंवा त्यांनी जी काय स्वकीयांच्या काही ह्याच्या मागण्या होत्या त्या जरी दिल्या असत्या तरी त्यांना विरोध कमी झाला असता. काही वतनाच्या मागण्या होत्या, ह्या त्यांना वतनं दिली असती तरी हे त्यांनी विरोध केला नसता. परंतु त्यांना नीती, शील आणि जे काही स्वराज्याची शिस्त हे सर्व काटेकोरपणे पाळायचं होतं. त्यांच्याकडे बोट ठेवायला एकही जागा नव्हती. राजा कसा असावा तर शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज असाच असला पाहिजे, आणि ही नीतिमूल्य त्यांनी तंतोतंत पाळली होती. हे त्यांनी मरण स्वीकारलं, आपल्या स्वराज्यासाठी स्वीकारलं, नाहीतर त्यांनी माघार घेऊ शकत होते. परंतु त्यांना वाकणं, माघार घेणं, पाठ दाखवणं हे माहीतच नव्हतं. आणि त्यानंतर तब्बल 14 वर्ष आपला महाराष्ट्र विना राजा लढला. प्रत्येक घरामध्ये संभाजी राजा तयार झाला, आणि त्याच्या पुढे देखील ह्या औरंगजेबाला काही मिळू दिलं नाही. त्याचं थडगं इथंच महाराष्ट्रातच बांधलं गेलं, त्याला इथून जाऊ दिलं नाही, भोडकंच त्याला गाडलं गेलं, आणि त्याचा मनसुबा पूर्ण महाराष्ट्राने इथंच धुळीस मिळवला. फक्त शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याकडनं काय शिकायचं तर छत्रपती शिवाजी महाराजांकडनं आपण जगायचं कसं हे शिकलं पाहिजे, आणि छत्रपती संभाजी महाराजांकडनं आपण मरायचं कसं हे शिकलं पाहिजे. आणि आज जे काही सरगर साहेबांनी मला पहिलंच व्याख्यान करण्याची संधी दिली, आणि जे काही माझ्या बुद्धीच्या मतेप्रमाणे मी थोडंसं आता छत्रपतीचा इतिहास सांगायचा म्हणजे काय ते साधा इतिहास आहे का? एक महिना जरी सांगितला तरी संपणार नाही असा इतिहास आहे, आणि तो ज्वलंत आहे. मी फक्त तुम्हाला टेक्निकल बाबी काय सांगितल्या, अभिनय माझ्याकडून नाही, वक्तृत्व माझ्याकडून नाही, कारण मी एक कलाकार तबलावादक माणूस आहे. परंतु प्रयत्न केला, आणि तो प्रयत्न सरगर साहेबांनी मला करायला लावला. माझ्या मनात पण नव्हतं. ते म्हणले तुम्ही बोलणार, आणि मी म्हणलं मग बोलूच. आणि संभाजी राजांनी तो आशीर्वाद दिला, आणि मी त्यांच्याबद्दल दोन शब्द बोलू शकलो. त्यांना मानाचा मुजरा करतो आणि माझे संभाषण संपवतो. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती संभाजी महाराज की जय. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद.